नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलंच असेल. तर आज आपण उकडलेल्या अंड्यांपासून एक आगळीवेगळी आणि तुम्हाला नक्कीच आवडणार आहे अशी एक रेसिपी तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला कढईमध्ये म्हणजेच किंवा कोणत्याही स्टीलच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यामुळे अंडी फुटत नाहीत, त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये अंडी घालून घ्यायची आहेत. तर या ठिकाणी मी 5 अंडी उकडत ठेवलेली. तसेच अंडी फुटू नये म्हणून मीठ टाकण्याची ही एक टीप आहे. आणि अजून एक टीप म्हणजे काय आहे, जेव्हा आपण फ्रीजमधून लगेचच अंडी काढतो तेव्हा ती लगेचच उकडायला ठेवायची नाही, कारण की त्यामुळे सुद्धा अंडी फुटू शकतात. आणि आज ते माझ्या बाबतीत झालं. 4 अंडी मी ऑलरेडी फ्रीजमधून बाहेर काढलेली. ती नॉर्मल कंडिशनला होती, त्यामुळे ती फुटली नाही. आणि त्यानंतर लगेचच मी पाठून एक अंड घातलं, म्हणजेच डायरेक्टली फ्रीजमधून काढलं अंड आणि त्यामध्ये घातलं तर ते अंड लगेचच फुटलं. त्यामुळे फ्रीजमधून अंडी काढल्यानंतर नॉर्मल कंडिशनला आल्यानंतरच उकडून घ्यायची आहेत. अंडी उकडत आहेत तोपर्यंत आपण बाजूला एक काम करून घेऊया. या ठिकाणी मी 5 कांदे सोलून घेतलेले आहेत, 1.5 टोमॅटो घेतले आहेत, तसेच 5 ते 7 पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच एवढं आलं घेतले. आलं आणि लसूण आपण चॉपरमधून बारीक असा करून घेऊया. तर या ठिकाणी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे, यासाठी मी प्रत्येक अंड्याला 1 कांदा अशा प्रकारे 5 कांदे घेतलेले आहेत. आता ह्या सगळ्या वस्तू आपल्याला चॉपरमधून बारीक अशा चॉप करून घेतल्या आहेत. सगळ्यात पहिले मी आलं लसूण घालून घेतलेलं आहे. आता ते बारीक चॉप झाल्यानंतर या ठिकाणी मी कांदासुद्धा डायरेक्टली मोठे तुकडे करून चॉपरमध्ये घालून घेतलेला आहे आणि बारीक असा चॉप करून घेतलेला आहे. जर तुम्हाला हा चॉपर ऑनलाईन मागवायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि खरंच सुरीने बारीक चिरण्यापेक्षा अगदी या चॉपरमध्ये जसं पाहिजे तसं बारीक आपल्याला चॉप करून घेता येतं आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही. या ठिकाणी आपला कांदासुद्धा बारीक चिरून झालेला आहे, म्हणजेच बारीक चॉप करून झालेला आहे. आता या ठिकाणी 1.5 टोमॅटो आहे, तो सुद्धा आपल्याला ह्या चॉपरमधून बारीक असा चॉप करून घ्यायचा आहे. तर आपण टोमॅटोसुद्धा चॉपरमधून बारीक असा चॉप करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी टोमॅटोचे तुकडे करून झालेले आहेत. आता चॉपरमध्ये पूर्ण बारीक असं स्मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजेच काय चॉप करून घ्यायचं आहे. बघितलं ना, अगदी 2 ते 3 मिनिटातच आपले हे चॉपरमधून बारीक असं चॉप करून झालेलं आहे. आता ही सर्व तयारी झाल्यानंतर आपल्याला आपली अंडी जी आहे ती व्यवस्थित अशी सोलून घ्यायची आहे. तर सर्व अंडी आपण व्यवस्थित अशी सोलून घेतलेली आहेत. या ठिकाणी सोलून घेतलेली जी अंडी आहेत ती आपल्याला मधून 2 भाग करून घ्यायची आहेत. तर प्रत्येक अंड्याचे आपण 2 भाग होतील असे आपण याचे तुकडे करून घेऊया. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असे साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्ही नेहमी बघू शकाल. सगळ्यात पहिले मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि तो गरम झाल्यानंतर जी कसुरी मेथी आहे ती व्यवस्थित अशी गरम करून घेतलेली आहे, म्हणजे काय त्याचा चुरा लगेचच होतं. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल घातल्यानंतर आपण जी कापून घेतलेली अंडी आहेत ती यामध्ये घालून घ्यायची आहे. सर्व अंडी आपण ह्यामध्ये घालून घेऊयात. तसेच तेल छान गरम झाल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये अंडी घालून घ्यायची आहेत, नाहीतर मग अंड्यामधलं जे पिवळं बलक आहे ते लगेचच बाहेर निघू शकतं. त्यासाठी तेल छान गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये सर्व अंडी घालून घ्यायची आहेत. या ठिकाणी सर्व अंडी घालून झाल्यानंतर आपल्याला ह्यावर अर्धा चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे आणि तसेच 1 चमचा एवढं लाल तिखट घालायचं आहे. तर या ठिकाणी मी काश्मीरी लाल पावडर घालून घेतलेली आहे आणि तसेच चवीपुरतं थोडं मीठ घालून घ्यायचं आहे. आता जी खालची बाजू आहे ती एकदम व्यवस्थित अशी फ्राय झाली पाहिजे, त्याच्यानंतरच आपल्याला ही पलटून घ्यायची आहेत, नाहीतर मग आपलं जे अंड्यातलं बलक आहे ते बाहेर येऊ शकतं. तुम्ही ते बघू शकता, एकदम व्यवस्थित अशी अंडी फ्राय झाल्यामुळे ते पटकन पलटले जात आहेत. त्या ठिकाणी सर्व अंडी मी पलटून घेतलेली आहेत. आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला अंडी अशीच व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहेत. त्यामुळे आपण जी रेसिपी बनवू त्याला खूपच छान अशी चव येणार आहे. त्यामुळे सगळीकडून अंडी आपल्याला व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहेत. सर्व फ्राय करून घेतलेली अंडी आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहेत आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडं अजून तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा एवढं हिंग घालून घ्यायचं आहे. हिंग छान फुललं की त्यामध्ये 1 चमचा एवढा जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरं छान उफललं तर पळीच्या साहाय्याने व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आणि आपण बारीक करून घेतलेलं जे आलं लसूण आहे ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आलं लसणाचा वास मोडेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण बारीक चॉप करून घेतलेले 5 कांदे आहेत ते ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर आपण चिरून घेतलेले 5 कांदे ह्यामध्ये घालून घेऊया. तसेच कांदा घातल्यानंतर तो व्यवस्थित असा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ह्याचमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. जेवढं सर्व साहित्य आपण मंद आचेवर आणि छान असं तेलावर परतवतो त्यामुळे आपल्या रेसिपीची चव
ही अगदी दुपटीने वाढते. त्यामुळे आपल्याला हा कांदा आहे तो एकदम छान असा तेलावर सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तसेच गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम अशी ठेवायची आहे. एकदम स्लोसुद्धा ठेवायची नाही आणि एकदम फास्टसुद्धा ठेवायची नाही आहे. तर या ठिकाणी आपला कांदा छान असा सॉफ्ट झालेला आहे. आता आपण जो चिरून घेतलेला म्हणजे चॉप करून घेतलेला टोमॅटो आहे तो ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता टोमॅटो गळेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. टोमॅटो छान गळल्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे. तसेच 1.5 चमचा एवढा मी या ठिकाणी आगरी मसाला घालून घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आगरी मसाला घालून झाल्यानंतर या ठिकाणी अर्धा चमचा गरम मसाला या ठिकाणी मी घालून घेतलेला आहे आणि तसेच अर्धा चमचा एवढी धणा पावडर घालून घेतलेली आहे. सर्व साहित्य पळीच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. म्हणजेच त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. त्यासाठी सर्व साहित्य परतून झाल्यानंतर आपल्याला त्यावर 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्या ज्या ग्रेव्हीला आहे ते मस्तपैकी बाजूने तेल सुटलेलं दिसत आहे. पुन्हा सगळे मसाले व्यवस्थित असे परतवून घेऊया आणि तसेच मसाल्यांचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे थोडा वेळ असंच परतवून घ्यायचं आहे. त्यामुळे मसाल्यांचा कच्चेपणाचा वास हा मोडला जाईल. आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं अर्धा ते पाऊण ग्लास एवढं पाणी घालून घ्यायचं आहे. ग्रेव्ही घट्ट पाहिजे की पातळ पाहिजे ते तुम्ही ठरवू शकता. त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपल्याला आपण जी मगाशी गरम करून घेतलेली कसुरी मेथी आहे ती घालून घ्यायची आहे. तर ही कसुरी मेथी पहिले हातावर चोळून घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये घालून घ्यायची आहे. सर्व ग्रेव्ही एकदम व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. खरंच ह्या अंडा रेसिपीची चव तुम्हाला एवढी आवडणार आहे ना, एकदम वेगळीच चव येते आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. आणि एकदा ट्राय केल्यानंतर तुम्ही 101% नेक्स्ट टाइमला पुन्हा ट्राय करणारच, ही माझी गॅरंटी आहे. 1-2 मिनिटं आपण मध्ये वाफेवर झाकण ठेवलेलं म्हणजे काय आहे, कांदा, टोमॅटो आणि जे मसाले आहेत ते एकदम छान असे मिळून येतील. आता 1 ते 2 मिनिटानंतर आपण फ्राय करून घेतलेली जी अंडी आहेत ती या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायची आहे. बघितलंत ना, अगदी या ठिकाणी आपल्याला वाटण वगैरे लावायची अजिबात गरज लागलेली नाही आहे आणि येथे छान अशी ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे. नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे ही अंडा ग्रेव्ही ट्राय करूनच बघा. आपल्या ग्रेव्हीला छान उकळ आलेला आहे. आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपण जी गरम करून घेतलेली कसुरी मेथी आहे ती सुद्धा मी थोडीशी ठेवलेली ती सुद्धा आपल्याला हातावर थोडीशी चुरून यावर घालून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपली मस्तपैकी आगळी वेगळी अंड्याची रेसिपी तयार झालेली आहे. नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे बॉइल्ड अंडा ग्रेव्हीची ही रेसिपी ट्राय करूनच बघा. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.